फायनली निघालो. गोडाऊनच होतं वाटतं. खूप बेकार आग लागले. काका जयेशला गाडीची कॉस्ट विचारतात. इंदोर सिटी आपण बायपास केली. हॅलो मंडळी, मी भरत सावंत पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आहे बी ब्लॉगमध्ये. आणि एक खूप मोठ्या गॅपनंतर पुन्हा स्वागत करतो आहे. माझ्या अवतारावरनं कळलं असेल, राईडसाठी रेडी आहोत. तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. आता आपण निघालो स्पितीसाठी. बाईक मागे पूर्ण रेडी आहे. ऑलमोस्ट सकाळचे किती वाजलेत रे? आता 5 वाजलेत. मी बाईक दाखवतो. बाईक अशा प्रकारे पूर्ण लोडेड आहे. सॅडल बॅग आहे, टॉप बॉक्स आहे, जेरी कॅन्स लावले आहेत आणि बस एवढंच. आणि अनिश दादा साठम आपल्या सकाळी सोडायला आलेत. धन्यवाद. सो आता निघूया पुढे. अभि आणि जयेश पुढे थांबलेत. त्यांना डायरेक्ट मोटो व्लॉग सेटअपमध्येच भेटूया. हे आपण आलो आहे मोटो व्लॉग सेटअपमध्ये आपल्या. सो निघतो आहे. अनिश आहे ते दोघं तिकडे थांबलेत. आणि बापरे, या सगळ्या नवीन याच्यावर बसणं पण कठीण वाटते मला. पोचलो फायनली. खूप तुम्हाला व्ह्यू प्रॉपर मिळत असेल. सो गणपती बाप्पा मोरया. चलो. सो हे झाली आपल्या राईडची ऑफिशियली सुरुवात. पहिल्यांदा एवढी हेवीली लोडेड बाईक चालवतो आहे मी. ते म्हणजे फक्त टर्न्सवर मला वजन जाणवतं आहे, पण बाकी सॉर्टेड आहे. जयेश दादा गायकर, त्यांची BMW GS 310 नवी कोरी. नंतर अभिजित दादा वायकर, त्यांची ट्रॅम स्पीड 400, ती पण अगदी BMWपेक्षा नवी कोरी. चला भेटू पुढे रस्त्यात. फायनली राईड स्टार्टेड. निघालो आहे टुवर्ड्स स्पिती. काय होतं माहीत नाही. गोडाऊनच होतं वाटतं. खूप बेकार आग लागले. अरे म्हणजे फायर ब्रिगेड पण किती, एक गाडी आहे फक्त. काय करणार आहेत ते? हां, आय थिंक तिकडच्या गाड्या पण पाठवायच्या सोडल्या वाटतं. पुढे गाड्या होल्ड केल्यात काय? सनराईज 6:40 आणि आसनगाव क्रॉस करून निघालो आहे. तुमचा आवाज नाही रेकॉर्ड होत आहे, तुम्ही शिवाय द्या. त्यासाठी मला ड्युअल माईक लावावे लागतील दोघांचा आवाज रेकॉर्ड करायला. पण इंटरकॉमवर जे चॅट करत जायला मजा येते. टोटल वसूल छे. यो कर काकी व्हिडिओ काढतायत. निघाल्यानंतर पहिला प्रॉपर असा ब्रेक गोटीला घेतला आहे. म्हणजे जास्त 10 मिनटं थांबू आणि पुन्हा निघू. मस्त लाईन आल्यात अच्छा. सो बाईक्स दाखवतो तुम्हाला, सकाळी कळल्या नसतील. अशी BMW GS 310, आपली दामोदर, मागे अभिची ट्रॅम स्पीड 400. कैसा था आतापर्यंतचा एक्सपिरियन्स? मस्त. कॅमेरा अजून तरी चांगला आहे. एक घोटी रोडला 10 मिनटाचा ब्रेक झाला अर्ध्या तासात. आता निघूया. टाईम चेक 8:31 आणि पोचलो आहे नाशिकला. नाशिक बायपास ब्रिज जबरदस्त. म्हणजे आम्हाला नाशिकचा कुठचाच ट्रॅफिक वगैरे काही लागलं नाही. डायरेक्ट सुसाट आम्ही पूर्ण नाशिक पार केलं आहे. म्हणजे पार करतो आहे, अजून केलं नाही आहे. दुसरा ब्रेक
जस्ट जयसला थोडी झोपसारखी वाटत होती म्हणून थांबलो आहे. कॉफी घेऊ, कॉफीचे शॉट्स मारू आणि पलटी. काका जयसला गाडीची कॉस्ट विचारतात डिटेल. रस्ता सुसाट आहे. कोणतं तरी हां कोणत्या तरी घाटात आहोत. अराऊंड आम्ही धुळ्याच्या 70-80 किलोमीटर आधी आहोत आणि या घाटात स्पीड ब्रेकर छोटे छोटे. हो, पूर्ण शहराचा व्ह्यू आहे. माहीत नाही कोणतं आहे पण जबरदस्त आहे. सो हा मुंबईनंतर पुढचा ब्रेक. फ्यूल अपला फर्स्ट टाईम म्हणजे एकदा टाकी फुल करून निघालो आहे मुलुंडवरनं आणि डायरेक्ट आता थांबतो आहे धुळ्याच्या अराऊंड 50 किलोमीटर आधी. ओ माय गॉड, कूल गाईज अहेड. बाराशेचेच 1:45 वाजता लंच ब्रेक घेतला आहे. अराऊंड अजून इंदोर पुढे मोर दॅन 200 किलोमीटर्स आहे. शिरपूरच्या पुढे आणि नंदुरबारच्या थोडा आधी थांबलो आहे. 189 इंदोर 189. सो लंच करून घेतो आता बरोबर आणि सगळे व्हेज हॉटेल आहे तिथे. सो एका व्हेज हॉटेलवर थांबलो आहे. प्रगती हॉटेल, प्रगती शुद्ध शाकाहारी थांबलो आहे. 1:15 वाजलं आहे. ऑलमोस्ट अर्धा पाऊण तासाचा आमचा ब्रेक झाला आणि पुन्हा आता लोड करतो सर्व बाईक. इंदोर अजून 189 किलोमीटर आहे. मे बी 5-6 आम्ही पोचू. सो हे ऑफिशियली महाराष्ट्रामधून MP मध्ये आपण एंटर होतो आहे. हो, 4:55 झालेत आणि आम्ही प्रॉपर इंदोरमध्ये पोचलो आहे. बाईक्स तिकडे लागल्यात आणि ह्या इथे फक्त एक चाय ब्रेक घेतला आहे आणि प्रॉपर आम्ही इंदोरमध्ये आत एंटर नाही झालं. आम्ही बायपास घेतला आहे आणि इंदोर आग्रा आहे टुवर्ड्स आग्रा निघालो आहे ऑलरेडी. सो बघूया, म्हणजे प्लॅन पहिले इंदोरमध्ये स्टे करत होतो पण आता बऱ्यापैकी सनलाईट आहे तोपर्यंत जमतं तेवढं क्रॉस करू आणि कुठेतरी ऑल्ट घेऊ. इंदोरमध्ये आहोत आणि इंदोर सिटी आपण बायपास केली आणि चाललो आहे टुवर्ड्स आग्रा. जसं तुम्ही बघितलं मग अशी चाय ब्रेक घेतलेला आणि आता आम्ही पुढची लोकेशन जी जवळपास एक हॉटेल मिळालं आहे ते टाकलं आहे जे की अराऊंड 40 मिनटावर असेल अजून. सो डायरेक्ट आपला ब्रेक तिथे होईल आता. सो सनराईजपासून सनसेटपर्यंत चालवतोच आहे बाईक. सो अराऊंड एक्झॅक्ट 6 वाजता आपण थांबलो आहे हॉटेल नंदन कनन इथे. सो हॉटेलमधला हा आपला रूम 116. बेड्स इकडे 2 बेड आहेत. इकडे एक मी आहे. वॉशरूम्स फटाफट आता चेंज करून घेऊया आणि भेटूया. सो हे झालं आहे चेंज करून आणि बसलो आपल्या हॉटेल रूममध्ये. इकडे मी डेस्कवर कब्जा केला आहे आणि आत्ताच इंस्टाचा पण ब्लॉग एंड केला आहे. तुम्ही जर नसेल बघितला तर तो इंस्टावर चेक करा. इंस्टावर खूप आधीच मी इथे डेली ब्लॉग टाकलेले आहेत. इथे कुठेतरी इंस्टा ID येतो आहे तोही चेक करा. आणि आमचं जेवण मागे आलं आहे. जयेश आंघोळीला गेला आहे. बाकी रूममध्ये आम्ही मस्त पताके लावून झालेत. सगळे कपडे वगैरे धुवून झालेत आणि भेटू. काय होतं सो ओव्हरऑल ब्लॉग मी हा इथेच एंड करतो. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करूया. हा आपला Day 1 होता जिथे आपण मुंबईपासून आता इंदोर आय थिंक थोडंसं क्रॉस करून पुढे थांबलं. या एरियाचं नाव काय कमी देवास या एरियात थांबलं आहे जिथे हॉटेल आहे. अच्छा, नंदन कनन हे हॉटेल आहे ते थांबलं आहे. आणि ही जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. कारण की उद्याचा पार्ट येतो. उद्या मी इथून आता सकाळी निघणार आहोत, पळणार आहोत टुवर्ड्स आग्रा.
आणि डिपेंड किती वाजता पोहोचतो त्याच्यावर आम्ही आग्रा एक्सप्लोर करणार की अजून पुढे जाणार ते डिसाईड होईल. सो चलो बाय, टेक केअर.